एक विवाह असाही भाग एक. तर मित्रांनो, ही एक नवीन कथा आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना ही नक्की आवडेल. नाव थोडंसं विचित्र वाटतंय ना? हो, कारण कथा देखील तितकीच विचित्र आहे. खूप रडवणारी आणि खऱ्या प्रेमाची गोष्ट सांगणारी. असं म्हणतात ना, फक्त प्रेम असणं पुरेसं नसतं. प्रेम पूर्ण होण्यासाठी नशिबानेही तितकं साथ देणं गरजेचं असतं. तेव्हाच प्रेम पूर्ण होतं. ही कथा आहे आकृतीची, जिचं आयुष्य फारच गुंतागुंतीचं आहे आणि या गुंतागुंतीसाठी कुणी दुसरं जबाबदार नाही तर ती स्वतःच आहे. तर चला सुरुवात करूया आकृतीच्या आयुष्याच्या प्रवासाला. आज तिचं लग्न होतं. हो, आकृतीच्या घरी आज लगबग सुरू होती. कोणी इकडे तिकडे धावत होतं, कोणी कुणाला हाक मारत होते, तर कोणी कुणाला सूचना देत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती, आनंद ओसांडून वाहत होता. बायका एकत्र बसून गप्पा मारत होत्या. सगळे नवे कपडे घालून आपापल्या परीने सर्वात छान दिसण्याचा प्रयत्न करत होते. जवळजवळ सगळेच आनंदी होते किंवा निदान तसे दिसत होते. पण एक व्यक्ती अशी होती जिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता आणि ती म्हणजे आकृती. नवरी बनून सजून बसलेली आकृती खूपच सुंदर दिसत होती. तसं पाहिलं तर प्रत्येक नवरी सुंदरच दिसते, पण आकृती तर सुंदरतेपलीकडे सुंदर वाटत होती. पण तिच्यात एक गोष्ट कमी होती, चेहऱ्यावरची चमक आणि मनातला आनंद. तो का नाही आहे हे फक्त आकृतीलाच माहीत. "अरे भाऊ, लवकर चला, मुलीकडची आपली वाट पाहतायत. इतकं उशीर करणं बरं नाही." एक माणूस सगळ्यांना आदेश देत म्हणाला आणि गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू झाली आणि तिच्या मागे मागे सगळ्या गाड्याही निघाल्या. सगळ्यात शेवटी फुलांनी सजलेली गाडीही निघाली. "हॅलो, हो यार, आज माझं लग्न आहे. कमीत कमी आज तरी मला शांत राहू दे ना." गाडीत बसलेला एक तरुण फोनवर कुणाशी तरी बोलत होता. हा आहे अभय, ज्याचं लग्न आकृतीसोबत होणार आहे. अभय पुढे म्हणतो, "हो, शेवटी मला माझं प्रेम मिळणार आहे. या दिवसाची मी कित्येक दिवस वाट पाहत होतो." तेवढ्यात गाडी जोरात थांबली. अभयने लगेच फोन कट केला आणि ड्रायव्हरकडे पाहत चिडून म्हणाला, "काय झालं? गाडी का थांबवलीस?" ड्रायव्हर मागे वळून शांतपणे म्हणाला, "अभय, मला तुझ्याशी बोलायचं आहे." अभय थोडा त्रस्त होऊन म्हणाला, "भाऊ, आज माझं लग्न आहे, नंतर बोलूया ना." ड्रायव्हरने हळूच आपली कॅब काढली आणि ठाम आवाजात म्हणाला, "नाही, आजच, आत्ताच बोलायचं आहे." अभय चकित झाला. "तुम्ही कोण आहात आणि असं अचानक येण्याचा अर्थ काय?" ड्रायव्हरने आपल्या खिशातून बंदूक काढली आणि अभयकडे रोखली. अभयच्या तोंडातून शब्दही निघाला नाही. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, "मीच आहे तो, ज्याचा जीव तू घेऊन जाणार आहेस. तुला समजलं असेलच, मी तोच आहे ज्याच्यावर आकृती प्रेम करते आणि मीही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो." ड्रायव्हरचं बोलणं ऐकून अभय म्हणाला, "तू राज आहेस ना?" राजने हळूच बंदूक खाली केली आणि एक दीर्घ श्वास घेत बोलू लागला, "मी तुला मारायला आलेलो नाही, ना तुला किडनॅप करणार आहे. मी इथे फक्त एकच गोष्ट सांगायला आलो आहे. आकृतीला नेहमी आनंदी ठेव. जर कधीही कुठल्याही कारणाने तिच्या डोळ्यात अश्रू आले ना, तर." इतकं बोलून राजने पुन्हा एकदा बंदूक अभयकडे रोखली. अभय मात्र अजिबात न घाबरता म्हणाला, "मला माहीत आहे, पण तूही हे लक्षात ठेव, मीही आकृतीवर प्रेम करतो. तिला रडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." राजने पुन्हा बंदूक खाली घेतली आणि बाहेर अंधाराकडे पाहू लागला. काही क्षण शांततेनंतर तो म्हणाला, "तुला तिला समजून घ्यावं लागेल. ती कधीच स्वतःसाठी काही मागणार नाही. खूप स्वाभिमानी आहे ती. ती आतून तुटत राहील, घुटमळत जगेल, पण कुणालाच काही सांगणार नाही." अभय म्हणाला, "जर तू तिच्यावर इतकं प्रेम करतोस तर तिला घेऊन का नाही गेलास?" राजच्या चेहऱ्यावर एक फिकं वेदनांनी भरलेलं हसू उमटलं आणि म्हणाला, "घेऊन जायचं असतं तर 4 वर्षापूर्वीच घेऊन गेलो असतो. आज इथे बसून तुझ्यासमोर तिच्या आनंदाची भीक मागत राहिलो नसतो." राजचे शब्द अभयच्या मनाला टोचले, पण तरीही तो काही बोलला नाही. राज पुन्हा म्हणाला, "आणखी एक गोष्ट, कधीही तिच्यावर शंका घेऊ नकोस किंवा असं काही करू नकोस की तिला वाटेल तू तिच्यावर लक्ष ठेवतोयस. कारण मला माहीत आहे, जर ती तुझ्या घरी येते तर ती कधीच असं काही करणार नाही ज्यामुळे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल." हे बोलून राज गाडीतून खाली उतरला आणि त्याच्या जागी दुसरा ड्रायव्हर बसला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. तेवढ्यात अभयने त्याला थांबवलं आणि स्वतः गाडीतून खाली उतरला. राज फार दूर गेला नव्हता, कारण तो पायीच चालत जात होता, जणू आयुष्यातलं सगळं काही हरवून. अभय त्याला जाताना पाहत होता आणि स्वतःशीच पुटपुटला, "नाही, मी हे लग्न करू शकत नाही. दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये मी कसा येऊ शकतो? मी सगळ्यांना सांगतो, आकृती कुणा दुसऱ्यावर प्रेम करते.
तिचं लग्न त्याच्याशीच व्हायला हवं. अभय तिथेच बसून राहिला. काही वेळाने लग्न रद्द करण्यासाठी वडिलांना फोन करावा असं त्याच्या मनात आलं आणि त्याने फोन हातात घेतला. तेवढ्या समोरून त्याच्याच वडिलांचा फोन आला. अभय, कुठे आहेस तू? इथे सगळेजण तुझी वाट पाहत आहेत, लवकर ये. अभय काहीच बोलू शकला नाही. फक्त एवढंच म्हणाला, हो बाबा, येतोय आत्ताच. अभय कसा बसा उभा राहिला. तेवढा ड्रायव्हर त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब, राजभाईंनी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं ना की आकृती मॅडमच्या डोळ्यात अश्रू यायला नकोत आणि आता तुम्ही लग्न न करून तिला दुःख द्यायचं ठरवताय. माहित आहे ना, घरात एकदा आलेली वरात परत गेली तर त्या मुलीला काय काय ऐकावं लागतं ते. ड्रायव्हरचं बोलणं ऐकून अभयला फारच असह्य वाटू लागलं. ड्रायव्हर पुन्हा म्हणाला, हे बघा साहेब, मी सगळ्यांना चांगलं ओळखतो. इथे कुणीही चुकीचं नाही. ना तुम्ही, ना राजभाऊ, ना आकृती मॅडम. ज्याच्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे. कमतरता कुणामध्येही नाही. कमतरता आहे ती या समाजात. हा समाज बलात्काराचा स्वीकार करू शकतो, पण दुसऱ्या जातीत लग्न नाही. हे बोलून ड्रायव्हर गप्प झाला. थोड्या वेळाने तो पुन्हा म्हणाला, चला साहेब, राजभाऊ इथे यायला वेळ लागणार नाही. निर्णय तुमचा आहे. आकृती मॅडमची बदनामी करवायची आहे की तिच्याशी लग्न करायचं आहे. अभय उठला आणि ड्रायव्हरला चलण्यासाठी सांगितलं. थोड्याच वेळात अभय लग्नाच्या ठिकाणी पोहोचला. लग्नविधी सुरू झाला. सगळे आनंदी होते, फक्त आकृती आणि अभय सोडून. अभय आकृतीच्या चेहऱ्याकडे पाहू शकत होता आणि स्वतःही आतून खूप उदास होता, कारण कुठेतरी त्याला जाणवत होतं की तो राज आणि आकृतीच्या प्रेमाच्या मध्ये आला आहे. पण काहीच करता येणार नव्हतं. शेवटी लग्नविधी पार पडला. अभय आणि आकृती पती पत्नी झाले. आकृती अभयच्या घरी आली. घरी पोहोचताच अभयची आई गौरीजी त्यांची आरती करते आणि नववधूचं घरात स्वागत करते. आकृतीने डोक्यावरून पदर घेतलेला असल्यामुळे अभय तिला नीट पाहू शकत नव्हता. घरात आलेले पाहुणे आता अंगठी शोधायची विधी करा असं म्हणू लागले. सगळ्यांनी तयारी सुरू केली. आकृती पापण्या खाली घालून बसली होती. ना ती कुणाशी बोलत होती, ना कुणी तिच्याशी बोलत होतं. सगळे विधीसाठी बसले. एका बाजूला आकृती, दुसऱ्या बाजूला अभय. मोठ्या पातेल्यात दूध, अंगठी आणि काही इतर वस्तू टाकल्या गेल्या आणि विधी सुरू झाली. आकृतीला या सगळ्यापासून दूर राहायचं होतं, पण नाही म्हणल्याने कोणी दुखावेल हे तिला नको होतं. म्हणून तिने अंगठी शोधायला सुरुवात केली. ती आपला हात एका बाजूला सावधपणे फिरवत होती, तर अभय पूर्णपणे अंगठी शोधण्यात गुंग होता. अभयने हात आकृतीच्या दिशेने नेला आणि त्याचा हात आकृतीच्या हाताला लागला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच आकृतीने क्षणाचाही विलंब न करता आपला हात बाहेर काढला. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. अभयचंही लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या त्या हालचालीत झिजक स्पष्ट दिसत होती. ते पाहून गौरीजी म्हणाल्या, आकृती बेटा, ही फक्त एक विधी आहे. जर तुला आवडत नसेल तर आपण थांबवूया. आकृतीने गौरीजींकडे पाहिलं आणि पुन्हा अंगठी शोधायला सुरुवात केली. तिचा हात पुन्हा पुन्हा अभयच्या हाताला लागत होता. तेवढ्या तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते अश्रू कोणालाही दिसले नाहीत, फक्त अभयला सोडून, कारण आकृती अभयच्या अगदी समोर बसली होती आणि जेव्हा तिचे अश्रू तिच्या तळ हातावर पडू लागले तेव्हा अभयने ते पाहिले. आकृतीने पटकन आपली मूठ आवळली. अभयला हे दृश्य पाहवलं नाही. तो ताबडतोब म्हणाला, आई, राहू दे, मला कोणतीही विधी करायची नाही. एवढं बोलून तो तिथून उठून निघून गेला. त्याला बघून गौरीजी थोड्या वैतागून म्हणाल्या, हा मुलगा ना आधी स्वतःच विधी करायची म्हणतो आणि मग स्वतःच नकार देतो. पण हे ऐकून आकृतीला थोडंसं हायचं वाटलं. गौरीजी आकृतीकडे पाहून म्हणाल्या, आकृती बेटा, जा आता तुझ्या रूम मध्ये जाऊन फ्रेश हो, आंघोळ कर. गौरीजींनी एक मुलगी आकृतीसोबत पाठवली. आकृती आपल्या खोलीत आली. अभयही तिथेच होता. पण आकृती त्याच्याकडे न पाहता थेट बाथरूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने अभय खोलीबाहेर निघून गेला. आकृती बाहेर आली आणि खोलीत कुणीच नाही हे पाहून तिने सुटकेचा श्वास घेतला. आंघोळीनंतर तिला थोडं बरं वाटत होतं. तिने खोलीकडे नजर टाकली. खोली खूप मोठी होती. एक मोठा बेड होता, गरजेपेक्षा खूपच मोठा. बेडवर लाल रंगाची साडी ठेवलेली होती, जी आकृतीला नेसायची होती. साडीवरून नजर हटवून आकृतीने पाहिलं, बेडच्या मागच्या बाजूला एक खिडकी होती, ज्यातून बाहेरचं दृश्य दिसत होतं, कारण ती एक बिल्डिंग होती आणि अभयचा फ्लॅट 5व्या मजल्यावर होता. बिल्डिंगच्या मागे एक मोठं तळं पसरलेलं होतं. आकृती खिडकीजवळ येऊन उभी राहिली आणि त्या तळ्याकडे पाहू लागली. त्या तळ्याचा कुठलाच शेवट दिसत नव्हता. अगदी तसंच आकृतीला तिचं आयुष्यही दिसत नव्हतं. ती तिथेच उभी राहिली जोपर्यंत बाहेरून कुणाचा आवाज आला नाही. गौरीजींनी खोली बाहेरून हाक मारली,
आकृती, तू तयार झालीस का? आकृतीने दरवाजा उघडला. गौरीजी आत आल्या. आकृती अजून तयार नाही हे पाहून त्यांनी विचारलं, काय झालं बेटा? तू अजून तयार का झाली नाहीस? बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहेत. आकृतीने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, मला साडी घालता येत नाही. त्यावर गौरीजी हसून म्हणाल्या, अगं काही हरकत नाही, दे मी घालून देते. यात लाजायचं काय आहे? गौरीजींनी आकृतीला साडी नेसवली आणि तिला बाहेर घेऊन आल्या. नवीन वधूला भेटून एका मागोमाग एक सगळे पाहुणे निघून गेले. या सगळ्यात संपूर्ण दिवस कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळचे 6 वाजले होते. आकृती आपल्या खोलीत आली आणि अभय आपल्या आई वडिलांसोबत बाहेर बसला होता. कैलाशजी अभयचे वडील विचारतात, काय झालं बेटा, आज तू आनंदी दिसत नाहीयेस? अभय उदासपणे म्हणाला, बाबा, मला वाटतं आकृतीशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. ती आनंदी नाहीये बाबा, मी तिला असं उदास पाहू शकत नाही. कैलाशजी उठले आणि अभय जवळ येऊन बसले. ते शांतपणे म्हणाले, आजच्या नंतर असं कधीही म्हणू नकोस की तू चूक केलीयस. बेटा, आकृती खूप समजूतदार मुलगी आहे. तिने असं काही केलंय जे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. तिनं पहिल्याच दिवशी तुला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं, काहीही लपवलं नाही. आपल्या आई वडिलांसाठी तिनं आपलं प्रेम त्यागलं आणि लग्नही केलं, तेही सगळं सत्य सांगून. असं कोण करू शकतो? मी तर आजवर असं उदाहरण पाहिलेलं नाही. आता ती तुझी जबाबदारी आहे. तुला तिला समजून घ्यावं लागेल, नेहमी तिचा सन्मान करावा लागेल, तिला तिच्या पूर्वीच्या आयुष्यासारखं सुखी आयुष्य द्यावं लागेल. मान्य आहे, हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड असेल, पण आपल्या प्रेमासाठी इतकं तरी करायलाच हवं. आज तू इतक्या कंपन्यांचा मालक आहेस. जर तू आपल्या प्रेमाला सांभाळू शकला नाहीस तर बाकी सगळं व्यर्थ ठरेल, असं म्हणत कैलाशजी हसले. अभय उदास स्वरात म्हणाला, मी तिला सांभाळू शकतो बाबा, पण तिचे अश्रू मी पाहू शकत नाही. तिला उदास पाहिलं की माझं काळीज तुटतं. कैलाशजी म्हणाले, तिला थोडा वेळ दे बेटा. तिची जखम अशी आहे जी आयुष्यभर भरून येणार नाही. पण मला तुझ्यावर विश्वास आहे. तू तिला एक चांगलं आयुष्य नक्कीच देऊ शकतोस. आता चल, जेवण करूया. सगळे जेवायला बसले, पण आकृती आली नाही. तेव्हा गौरीजी तिला बोलवायला गेल्या आणि तिला घेऊन आल्या. आकृती सगळ्यांना जेवण वाढू लागली. तेव्हा गौरीजी आणि कैलाशजी म्हणाले, बेटा, तू आमच्यासाठी सून नाहीस तर मुलगी आहेस आणि मुली आई वडिलांसोबत बसूनच जेवतात. चल बस, आम्ही आपापलं स्वतः घेऊ, तू जेव. आकृती ही सगळ्यांसोबत बसली, पण तिनं फारसं जेवण केलं नाही. थोडंसं खाऊन तिने आपली प्लेट उचलली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये पोचताच पुन्हा तिचे अश्रू वाहू लागले आणि ते थांबायचं नावच घेत नव्हते. आकृती स्वतःशीच पुटपुटली, का का हे सगळे मला इतकं प्रेम देत आहेत? मला कुणाच्याही प्रेमाची गरज नाही. मला एकटं राहू द्या ना. सगळे मला एकटं का राहू देत नाहीत? तेवढ्यात तिला कुणीतरी येत असल्याची चाहू लागली. तिने पटकन आपली प्लेट धुणं सुरू केलं. गौरीजी आत आल्या आणि म्हणाल्या, अरे बेटा, हे तू काय करतेस? घरात काम करणारी बाई आहे ना, ती हे सगळं करेल, तू राहू दे. गौरीजींनी आकृतीच्या डोळ्याकडे पाहिलं, जे अजूनही ओलसर होते. गौरीजींना सगळं समजलं. त्या मृदू स्वरात म्हणाल्या, मी समजू शकते बेटा. जा, थोडा आराम कर. लग्नाच्या धावपळीत खूप थकली असशील ना? जा, आता आराम कर. आकृती आपल्या खोलीत आली. तिथे अभय लॅपटॉपवर काही काम करत बसला होता. अभयला पाहताच आकृती थोडीशी घाबरली. तेवढ्यात अभय म्हणाला, तू त्या बाजूला झोप, मला या बाजूला झोपायची सवय आहे. बेड खूप मोठा आहे, तू आरामात झोपू शकतेस. आकृती काहीच बोलली नाही. ती शांतपणे आली आणि बेडच्या एका टोकाला अंग चोरून झोपली. सलग अनेक दिवसाचा थकवा आणि अपुरी झोप यामुळे तिला लगेच झोप लागली. सुमारे तासाभरानंतर अभय ही झोपण्यासाठी बेडच्या दुसऱ्या बाजूला आला. तेव्हा त्याने पाहिलं, थंडीमुळे आकृती सुकडून झोपलेली होती. अभयने एसी कमी केला. हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्यावर चादर घालून पुन्हा आपल्या जागी येऊन झोपला. रात्री सुमारे 3 वाजता आकृती अचानक उठून बसली. ती थरथरत होती. तिला एखादं वाईट स्वप्न पडलं होतं. तिने अभयकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाठ करून झोपला होता. आकृती पुन्हा झोपली, पण आता झोप तिच्यापासून कोसो दूर होती. दुसऱ्या दिवशी आकृती लवकर उठली. आंघोळ करून ती बाहेर आली. ती किचनमध्ये गेली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात गौरीजी आल्या आणि म्हणाल्या, बेटा, हे सगळं तू करू नकोस. काम करणारी माणसं आहेत, नोकर हे सगळं करतील. तू जाऊन आराम कर. आकृती काहीच बोलली नाही. ती शांतपणे पुन्हा आपल्या खोलीत गेली. अभय उठला होता आणि आंघोळीसाठी तयारी करत होता. आकृती खोलीत येताच तो तिच्याकडे पाहू लागला. आकृतीने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली,
भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, ती खूपच गोड आणि सुंदर दिसत होती. पण आकृतीने अभयकडे अजिबात लक्ष दिलं नाही. अभय आंघोळीसाठी निघून गेला. थोड्या वेळाने अभय परत आला तेव्हा त्याने पाहिलं, आकृती उभी राहून त्या तळ्याकडे पाहत होती. अभयने तिला नाश्ता करण्यासाठी चलण्यास सांगितलं, पण आकृतीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर अभय बाहेर आला. त्याला एकटा येताना पाहून गौरीजी म्हणाल्या, बेटा, आकृतीलाही बोलावून घे. अभय म्हणाला, आई, तुम्हीच बोलवा, ती तुमचंच ऐकेल. गौरीजी आकृतीला घेऊन आल्या. सगळे नाश्ता करू लागले तेवढ्यात गौरीजी त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या, आज तुम्हा दोघांना देवळात जायचं आहे. अभय, माझी इच्छा आहे आपण इथून निघण्याआधी तू आणि आकृती मंदिरात जाऊन या. आकृतीलाही थोडं फिरता येईल. अभय आणि त्याचं कुटुंब पुण्यापासून थोड्या अंतरावर राहत होतं, पण आता अभयला आपल्या कंपनीसाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. नंतर कधीतरी जाऊ आई, अभय म्हणाला. पण गौरीजी डोळे मोठे करत म्हणाल्या, नाही, आजच जायचं आहे. नंतर त्या आकृतीकडे पाहत म्हणाल्या, बेटा, जा, तयार हो. आकृतीने होकारार्थी मान हलवली. अभय आणि आकृती दोघंही घराबाहेर पडले. अभय ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि आकृती त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं, पण आकृती बाहेरच पाहत होती. समोर पाहत अभय म्हणाला, प्लीज सीट बेल्ट लाव. तिने अभयकडे न पाहता सीट बेल्ट लावला आणि पुन्हा बाहेर पाहू लागली. मंदिर घरापासून बऱ्याच अंतरावर होतं. जायला जवळजवळ 1 तास लागणार होता, म्हणून अभयने कारमध्ये गाणं लावलं. त्याला माहीत होतं आकृती काही बोलणार नाही आणि तो स्वतःही काही बोलणार नाही. ड्रायव्हिंग करताना अभय अधूनमधून आकृतीकडे पाहायचा, पण आकृती जणू गाडीत आहेच नाही अशा प्रकारे बसली होती, पूर्णपणे स्वतःच्या जगात हरवलेली. जवळजवळ तासाभरानं दोघे मंदिरात पोहोचले. मंदिर फार मोठं असल्यामुळे आत पायीच चालत जावं लागणार होतं. अभयने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि दोघे चालायला लागले. दोघे सोबत चालत होते, पण आकृती आपल्याच विचारात हरवलेली होती. ती ना काही बोलत होती, ना अभयकडे पाहत होती. आज जाताना दोघांनी चपला काढून ठेवल्या. अभयने मात्र मोजे काढले नाही. आकृतीने डोक्यावर पदर घेतला. दुपार झाली होती आणि ऊनही खूप कडक होतं. आत पाऊल टाकताच दोघांनाही एक वेगळाच शांततेचा अनुभव आला. अभयने आकृतीकडे पाहिलं. ती पायऱ्यांवर थांबून समोर पसरलेलं पाणी आणि मंदिराकडे खूप वेळ पाहत उभी होती. अभयने तिला पुढे चालायला सांगितलं. मग दोघेही तिथे अंतरलेल्या मॅटवरून चालू लागले. मंदिर इतकं मोठं होतं की सर्वत्र मॅट अंतरणं शक्य नव्हतं. आता त्यांना तप्त उन्हात गरम झालेल्या संगमरवरी फरशीवरून चालावं लागणार होतं. आकृती कोणताही विचार न करता मंदिराच्या प्रदक्षिणा घालू लागली. थोडं अंतर चालल्यानंतर अभयच्या पायांना चटके जाणवू लागले. त्याने मोजे घातलेले होते म्हणून सुरुवातीला काही जाणवलं नाही, पण आता त्याच्याने चालणं कठीण होत होतं. त्याने आकृतीकडे पाहिलं. ती मात्र कोणताही भाव न दाखवता शांतपणे चालत होती. अभयला काही कळेना. शेवटी त्याने विचारलंच, तुझे पाय जळत नाहीयेत का? आकृतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे चालतच म्हणाली, जो आतून पूर्णपणे जळून गेला आहे त्याच्यासाठी हे चटके काहीच नाही. हे ऐकून अभयला खूप वाईट वाटलं. तो मनातल्या मनात विचार करू लागला, तुझ्यात इतकं दुःख भरलेलं आहे, नेमकं काय घडलंय तुझ्यासोबत? तू अशी नव्हतीस जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. आजही तुझा तो हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. मला तुला जाणून घ्यायचं आहे आकृती. काय झालंय असं की इतक्या हसऱ्या मुलीच्या डोळ्यात आज इतका खालीपणा आहे? हा सगळा विचार करत अभय चालत राहिला. आकृतीला अशा अवस्थेत पाहून तो आपल्या पायांची जलन पूर्णपणे विसरून गेला होता. दर्शनासाठी अभय आणि आकृती रांगेत उभे राहिले. खूप गर्दी होती. आकृती पुढे उभी होती. अभयने तिच्याशी थोडं अंतर ठेवलं होतं, तिला पुन्हा काही चुकीचं वाटू नये म्हणून. आता मात्र अभयच्या पायांना जास्तच जळजळ जाणवू लागली होती. आता ते मॅटवर उभे होते, पण आधी बराच वेळ गरम फरशीवरून चालल्यामुळे त्याचे तळवे लाल झाले होते. आणि आकृतीच्या पायांकडे पाहिलं. ते त्याच्या पायापेक्षाही जास्त भाजलेले दिसत होते, पण तरीही आकृतीच्या कपाळावर एकही वेदनेची रेष नव्हती. दोघांनी दर्शन घेतलं आणि तिथली इतर दर्शन स्थळं पाहू लागले. आकृती पुढे पुढे चालत होती आणि अभय पायांच्या जळजळीमुळे हळूहळू चालत होता. शेवटी फिरून दोघे गाडीपाशी आले. अभयने पुन्हा विचारलं, खरंच आताही तुझ्या पायांना जळजळ होत नाहीये का? आकृतीने कोणताही भाव न दाखवता म्हटलं, नाही, आणि गाडीत येऊन बसली. दुपार झाली होती. जेवणाची वेळही झाली होती. अभयने गाडी एका रेस्टॉरंटजवळ थांबवली आणि आकृतीला काहीही न सांगता स्वतः वॉशरूमकडे गेला.
आकृती बाहेर येऊन गाडीचा आधार घेत उभी राहिली आणि ये जा करणाऱ्या लोकांकडे पाहू लागली. अभय बाहेर आला आणि हाताने इशारा करून आकृतीला आत येण्यास सांगितलं. आकृती आत गेली. चालत असताना अभयने विचारलं, तू काय खाणार? आकृती शांतपणे म्हणाली, मला भूक नाहीये, तुम्ही खा. अभय थांबून म्हणाला, नाही, मला एकट्याने जेवायची सवय नाही. तू सोबत जेवशील तरच मी खाईन, नाहीतर आपण परत जाऊया. आकृती काहीच बोलली नाही. ती अभयसोबत जाऊन बसली. अभयने पुन्हा विचारलं, तुला काय आवडतं? आकृती म्हणाली, मला काहीच आवडत नाही. तुम्ही जे खाल तेच मीही खाईन. मग अभयने जेवण मागवलं. दोघं शांतपणे जेवण करू लागले. जेवण झाल्यावर अभय बिल देण्यासाठी उठला. आकृतीही उठून वळलीच होती. तेवढ्या समोरून एक माणूस आला. त्याने आकृतीकडे पाहिलं आणि म्हणाला, आपण आकृती मॅडम आहात ना? हो, आकृतीने उत्तर दिलं. तो माणूस आनंदाने म्हणाला, ओळखलं मला? मी राजभाऊंसाठी काम करत होतो, पण लग्न झाल्यानंतर इथे राहायला आलो. राखीच्या सणाला तुम्ही मला राखी बांधली होती. आकृती काही न बोलता पुढे निघून गेली. ते पाहून अभय त्या माणसाजवळ आला. त्या माणसाने अभयकडे पाहून विचारलं, तुम्ही कोण आणि राजभाऊ कुठे आहेत? अभयने शांतपणे उत्तर दिलं, मी आकृतीचा नवरा आहे. हे ऐकताच तो माणूस धपकन जवळ असलेल्या खुर्चीवर बसला. अभयने त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवून हलका दाब दिला आणि तिथून निघून गेला. तोपर्यंत आकृती गाडीत येऊन बसली. अभयने तिला काहीच विचारलं नाही. तो शांतपणे गाडीत चालवत राहिला. रात्री जेवण करून अभय जेव्हा खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं, आकृतीचे पाय खूपच लाल झाले होते. ते पाहून कोणीही सहज सांगू शकलं असतं की समोरची व्यक्ती किती वेदनेत आहे. अभय औषध घेऊन आला आणि आकृतीकडे दिलं. आकृतीने अभयकडे पाहिलं. ती काही बोलणार तेवढ्यात अभय म्हणाला, नकार देऊ नकोस. आकृतीने औषध घेतलं आणि आपल्या पायांवर लावू लागली. अभय दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. थोड्या वेळाने अभयने आकृतीकडे न पाहताच म्हटलं, तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. आकृतीनेही त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, बोला. अभय आकृतीकडे पाहत म्हणाला, लग्नाच्या दिवशी मला राज भेटला होता. यावेळीही आकृतीच्या चेहऱ्यावर कोणताही भाव बदलला नाही. ती आपल्या पायांकडे पाहतच म्हणाली, त्याने हेच सांगितलं असेल ना की माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत, मी कधीही दुःखी झाली नाही पाहिजे. अभय आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, पण तुला कसं माहीत? त्यावर आकृती शांतपणे म्हणाली, काही गोष्टी आपल्याला आधीपासूनच माहीत असतात आणि काही लोकांना आपण इतकं ओळखतो की ते काय विचार करतील, काय करतील हे सुद्धा आपल्याला ठाऊक असतं. आकृतीच्या उत्तराने अभय गप्प झाला. तेव्हा आकृती म्हणाली, आजपासून त्याचा उल्लेख न केलेलाच बरा. मी तुमची पत्नी आहे. पत्नी म्हणून तुमचे जे हक्क आहेत ते तुम्ही स्वतः घेऊ शकता. अभय म्हणाला, मला माहीत आहे तू माझी पत्नी आहेस, पण तुझ्यावर हक्क मी त्या दिवशीच घेईन ज्या दिवशी तू मला मनापासून स्वीकारशील. आकृती हलक्या आवाजात म्हणाली, काही इच्छा अशा असतात ज्या कधीच पूर्ण होत नाहीत आणि तुमची ही इच्छा देखील तशीच आहे. मग मी संपूर्ण आयुष्य वाट पाहायला तयार आहे. हे बोलून अभय बाहेर निघून गेला. आकृती झोपली. दिवसभराच्या थकव्यामुळे तिला लवकरच झोप लागली. पण अभयची झोप आज हरवली होती. तो झोपूनही जागाच होता. विचार करत होता की त्याने आकृतीला पहिल्यांदा कसं पाहिलं होतं. 4 वर्षापूर्वी जेव्हा अभयच्या वडिलांच्या सगळ्या कंपन्या बंद पडल्या होत्या आणि अभयसाठी तो संघर्षाचा काळ होता. तो आपल्या पहिल्या कंपनीसाठी डील साईन करायला निघाला होता. त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो फक्त बस पकडून कंपनीकडे निघाला होता. पण वाटेतच त्याचं पाकिट आणि सगळं सामान चोरीला गेलं. कंडक्टरने त्याच्याकडे भाडं नाही हे पाहून अर्ध्या वाटेतच त्याला उतरवलं. बस स्टँडवर एका बाकावर येऊन अभय बसला. त्याच्याकडे ना पैसे होते ना फोन की ज्यावरून तो कुणाकडून मदत मागू शकेल. स्टँडवर उभ्या असलेल्या एका माणसाकडून त्याने फोन मागितला आणि वडिलांना कॉल केला. बाबा, माझ्याकडचं सगळं सोडीला गेलं. 1 वर्षाची मेहनत वाया गेली. अभय काही वेळ फोनवर बोलत राहिला आणि नंतर त्याच बाकावर उदास होऊन बसला. डोकं खाली घालून तो शांतपणे बसलेला असतानाच एक मुलगी त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, हाय. अभय तिला ओळखत नव्हता. त्या मुलीने अभयच्या हातात एक लिफाफा दिला आणि म्हणाली, आज याची गरज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे. घ्या. अभय गोंधळून म्हणाला, सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही. ती हसत म्हणाली, हो, मी सुद्धा तुम्हाला ओळखत नाही. ही माझ्या संपूर्ण वर्षभराची मेहनत आहे. पण आज याची गरज सगळ्यात जास्त तुम्हाला आहे. तेवढ्यात मागून कोणीतरी तिला हाक मारली. आकू, लवकर ये, बस आली आहे. ती आकृती होती. घाईघाईत लिफाफा अभयकडे देत ती जाताना हसून म्हणाली, बेस्ट ऑफ लक.
अभयने लिफाफा उघडून बघितला तर त्यात काही पैसे होते, जे त्या क्षणी अभयसाठी खूपच महत्वाचे होते आणि त्याला त्याची नितांत गरजही होती. अभय आपल्या विचारातून बाहेर आला. आकृतीकडे पाहत तो म्हणाला, "त्या दिवशी किती आनंदी होतीस तू, एकदम बिनधास्त." हे सगळं आठवत असतानाच त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही. अभय आणि आकृतीच्या आयुष्याची सुरुवात तर झाली होती, पण हा प्रवास कुठपर्यंत जाणार आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. चला तर बघूया पुढे अभय आणि आकृतीच्या आयुष्यात काय होतं ते, आणि असं काय घडलं की आकृतीला आपल्या प्रेमापासून दूर व्हावं लागलं. हे तुम्हाला कथेत पुढे समजेलच, त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? ही नवीन कथा तुम्हाला आवडली की नाही? कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.